नमस्कार. आज 13 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज ॲडव्हर्टाईज. नेक्स्ट पेजवरती वैद्यकीय पदवीधरांना दिलासा. परदेशात शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना अंतर्वासितासाठी देशात 43,000 जागा रिक्त. महाराष्ट्रामध्ये 3,662 विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचा तिथे संधी दिली जाणार आहे. ओके, आता MPSC आणि UPSCच्या नजरेतून ही न्यूज आपल्यासाठी फार काही महत्त्वाची नाही आहे. त्यानंतर RTEच्या संकेतस्थळावर बदल करण्याचे निर्देश. ही पण बातमी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट हा आपण विस्तृतरित्या डिस्कस केलेला आहे. त्यामुळे प्लीज रेग्युलर जर असाल तर तुम्हाला ही बातमी नक्कीच समजली असेल. म्हणजे एकंदरीत काय तर जास्त बातम्या आजच्या लोकसत्तामध्ये कामाच्या नाही आहेत. नेक्स्ट आहे देशात इंधनाचा पुरेसा साठा, सरकारचा दावा. मात्र टंचाईच्या भीतीने जनजीवनावर परिणाम आणि शहरातील खानावळी बंद. मजूर विद्यार्थी गावाकडे परतत आहेत. आश्वासन तरी अस्वस्थता. ओके, काल अगदी छत्रपती संभाजीनगरमध्ये पण भरपूर रांगा लागलेल्या होत्या व इथे तुम्ही पाहू शकता की अगदी एकीकडे भारत सरकार म्हणत आहे व मी जेव्हा न्यूज ॲनालिसिस करत आहे त्यावेळेस पण निगेटिव्ह बातमीला जास्त प्रोत्साहन देत नाही आहे. परंतु ज्यावेळेस भारत सरकार म्हणत आहे पहा, ओके, भारत सरकार सेंट्रल लेवलवरती अगदी बरोबर आहे, परंतु ग्राउंड रियालिटी अगदीच वेगळी आहे. त्यामुळे अगदीच पहा आता याच्या झळा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना पण तिथं बसत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परत गावाकडे जावं लागत आहे. व पहा MPSCच्या पण एक्झाम आता जवळ आहेत. आय थिंक 31 मे रोजी तुमची राज्यसेवा असणार आहे व जून आणि जुलै दरम्यान कंबाईनच्या एक्झाम आहेत. त्यामुळे खूप कमी कालावधी आहे. जवळपास MPSC पूर्व परीक्षेचा जर म्हटलात तुम्ही तर 75 दिवसाचा कालावधी आहे व जर कंबाईन परीक्षेचं जर म्हटलं तर जवळपास तुमच्याकडे 100 दिवस आहेत. त्यामुळे प्लीज थोडंसं अभ्यासाकडेच लक्ष द्या व ह्या बातम्या आपल्यासाठी जास्त काही गरजेचं नाहीत. पहा, LPGचं फुल त्याच्यानंतर LPGमध्ये कोणता गॅस असतो, प्रोपेन ब्युटेन असतो. ओके, त्यानंतर याच्यामध्ये ओडोरसाठी कोणता गॅस वापरला जातो, इथाईल मर्क्युपेटेन हे त्याचं कंटेंट तिथं वापरलं जातं. ओके, पण या बातम्यांना UPSC असे प्रश्न विचारत नाही आहे. ओके, व MPSCमध्ये पण आपल्याला डिस्क्रिप्टिव्हसाठी आपण चर्चा करत आहोत. आता काही विद्यार्थ्यांचं काल कमेंट सेक्शनमध्ये म्हणणं होतं की सर हे कंबाईनसाठी उपयोगात आहे का, तर नक्कीच पहा. आता तुम्ही पाहू शकता आता MPSC कंबाईनचे PYQ पहा एकदा व माझे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला मदत करत असेल तर बेटर आहे. व पहा, माझ्या मते अगदीच जर मी म्हटलं ना तर MPSC कंबाईनला पण हे लेक्चर्स मदत करतील. कारण पहा, अगदी आपण जे काल कलम पाहिलेले आहेत, लोकसभा अध्यक्षांना रिमूव्ह करायचं होतं बरोबर, त्यानंतर त्यांच्या मेजॉरिटी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे जे MPSC कंबाईनचे विद्यार्थी आहेत, अगदी जर तुम्हाला शक्य झालं तर हे लेक्चर्स तुम्ही नक्कीच पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला नक्की हेल्प होईल. पण पहा, मी जास्त खोदा पहाड निकला जेव्हा अशा पद्धतीच्या बातम्या घेत नाही. ओके, त्यामुळे आपण या पण बातमीला थोडंसं स्किप करून पुढे जाऊयात. जे महत्त्वाचं होतं ना ते याच्यापूर्वीच आपण सर्व काही पाहिलेलं आहे. त्यामुळे नकात आता यामध्ये जास्त तुम्ही म्हणजे काय म्हणू शकता, जास्त बुडून नका जाऊ यामध्ये. ओके, त्यानंतर शिवसेनेबाबतची सुनावणी लांबणीवर गेलेली आहे. ओके, काल CGIनी आश्वासन पण दिलेलं नाही की आता कधी होईल वगैरे. त्याच्यानंतर पहा, तेल टंचाईत भारताला मोठा दिलासा. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून दोन तेलवाहू जहाजे दाखल. आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे कुठं आहे हे नक्की प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे इराण हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण मॅपिंगमध्ये हे सर्व स्टेट वगैरे एकदाच कव्हर केले जातात. ओके, वारंवार म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही हे वाचत बसायचं नाही की स्टेट ऑफ हॉर्मुझ कुठं आहे. ओके, त्यामुळे मी एकदाच म्हणतो व पहा, डेली बेसिसवर आपल्याला हे घ्यायचे नाही आहेत. त्याच्यानंतर युद्ध समाप्तीसाठी इराणच्या 3 अटी आहेत. आता इराणने कोणत्या कोणत्या 3 अटी ठेवलेल्या आहेत तर इराणचे वैध अधिकार मान्य करणे, नेक्स्ट आहे नुकसान भरपाई देणे आणि भविष्यात हल्ले होणार नाही त्याची आंतरराष्ट्रीय ग्वाही देणे. असे 3 अटी जर मान्य असतील अमेरिका आणि इस्रायलला तरच शांतता होईल, अन्यथा परत युद्ध चालूच असणार आहे असं त्यांनी म्हटलं इराणचे अध्यक्ष यांनी. ओके, तर पाहूयात अमेरिका वगैरे काय करेल त्याबद्दलचं. त्याच्यानंतर पुढे चला, म्हणजे खरंच सांगतोय एकही बातमी गरजेची नाही. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा लेख बेस्ट आहे लेख, तो पहा. भूतकाळावरून किती दिवस भांडत बसणार, इतिहासाचा उत्सव साजरा करूया, पण यावरून सतत भांडत राहणे योग्य नाही, तो सरकारी धोरणाचा केंद्रबिंदू होऊ नये. ओके, आता अगदीच माहिती आहे पुणेमध्ये लास्ट मंथमध्ये एक आंदोलन झालं व 2 राष्ट्रीय पक्षांनी भांडाभांडी करून घेतली तिथे. ओके, मग याचा परिणाम कोणावरती झाला तर सामान्य जनतेवरती झाला. मग आदित्य ठाकरे म्हणत आहेत पहा की आज घडीला आपल्या देशामध्ये 2 भारत आहेत. ओके, मग 2 भारत कसे आहेत तर एक आहे पहा श्रीमंत भारत आहे. ओके, व दुसरा भारत आहे एकदम गरीब भारत. ओके, जो श्रीमंत भारत आहे ना तो अतिशय उच्च आहे व अगदी त्याचं जे स्टँडर्ड वगैरे आहेत किंवा
जो काही तो व्यक्ती करत आहे, जो श्रीमंत भारतामधील जे व्यक्ती आहेत ना ते अतिशय उच्च स्टँडर्डचे आहेत, त्यांना गरीब भारताचं वगैरे काही पडलेलं नाही आहे. आणि जे गरीब भारत आहे ना ते अतिशय म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनाचं किंवा अगदी उदरनिर्वाह कसा चालावा याचं त्याला टेन्शन आहे. त्याच्यानंतर अगदीच त्यामध्ये गिग वर्कर्स वगैरे येतात पहा. मग अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मवरती ते काम करून काय करत आहेत, स्वतःचं उदरनिर्वाह भागवत आहेत. मग अगदी यामध्ये जर तुम्ही इतिहासाचा पैलू जर घातला तर हे गरीब आणि श्रीमंत एकमेकांमध्ये भांडून घेतात व ही जी दरी निर्माण आहे ना ती आणखीन जास्त होत चाललेली आहे. इतिहासामध्ये जर आपण अडकून राहू तर भविष्याचा आपल्याला वेधच येणार नाही, त्यानंतर वर्तमानाचा पण वेध येणार नाही. आता अगदीच पहा इथे पण दिलेला आहे विकसित भारत. ओके, विकसित भारत आपला 2047 पर्यंत अचीव करायचा आहे, मान्य आहे. पण लक्षात घ्या 2047चा विकसित भारत करण्यासाठी तुमच्याकडे काही प्लॅन आहे का? तर बिलकुल नाही आहे ना. व पहा आज घडीला तुम्ही पण पाहू शकता की तुम्हाला 2026ची UPSC प्रिलिम पास करायची आहे, बरोबर. तुम्ही पास करणार याबद्दल काही हे नाही आहे, दुमत नाही आहे. परंतु तुम्हाला UPSC 2026 पास जर करायची म्हटलं तर तुम्हाला आज काय करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. आज तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, बरोबर आहे. मग आज पहा तुम्ही आज अभ्यास करत आहात का? नाही करत आहात. तुम्ही आज काय करत आहात, जर इतिहासामध्ये चढकून राहाल तर मग आज अभ्यास होणार आहे का? तर बिलकुल नाही. मग वर्तमानामध्ये जर तुम्ही काम केलात ना तर भविष्य तुमचं चांगला होईल. पण प्रॉब्लेम काय आहे, आपण भूतकाळामध्ये चढकून राहिलो त्यामुळे आपलं वर्तमान पण खराब होत आहे, मग भविष्य पण खराब होत आहे. हे आपल्याला कोणी सांगत नाही आहे. व अगदीच पहा जे राजकीय नेते मंडळी आहेत किंवा जे सरकारी धोरणं आहेत ना ती इतिहासामध्ये जास्त गुंडाळून चाललेली आहेत. ओके, तुम्ही पाहू शकता म्हणजे प्रत्येक जे काही धोरण येत आहे ना ती इतिहासाच्या बेसिसवर येत आहे, वर्तमानच्या बेसिसवर एक पण धोरण येत नाही आहे. त्यानंतर भविष्याच्या बेसिसवर पण काही धोरण येत नाही आहे. मग हे जे सर्व काही चाललेलं आहे ना ते खूप दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्रासाठी पण व आपल्या देशासाठी पण. त्यामुळे अगदीच आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की जनतेला तुम्ही आता इतिहासामध्ये अडकून न राहता वर्तमानात या. वर्तमानात आल्यानंतर तुम्ही पहा आज प्लॅन करू शकता. ओके, म्हणजे आजच्या दिवसाचा जर तुम्ही प्लॅन केलात ना तर तुमची नक्कीच 2026ची प्रिलिम निघेल. अन्यथा पहा तुम्ही इतिहासामध्ये एवढ्या सर्व परीक्षा मी 10वीचा टॉपर होतो, मी 12वीचा टॉपर होतो अशा पद्धतीने जर तुम्ही बडाया मारत राहिलात व अभ्यास नाहीत केलात ना 2026ची काय 2030ची पण प्रिलिम निघणार नाही, बरोबर. मग यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्ही आज जे करत आहात ना त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. ओके, मग नक्कीच पहा तुम्ही अगदी 2026ची प्रिलिम काय मुख्य परीक्षा त्यानंतर इंटरव्ह्यू सर्व काही क्रॅक कराल व 2027 मार्च महिन्यामध्ये तुमची नक्कीच तिथं ऑल इंडिया रँक 1 असू शकेल. ओके, मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आज घडीला तुम्हाला काम करावं लागेल. ओके, म्हणजे अगदी आता हे भारत सरकारसाठी पण होतं व आपल्या पर्सनल व्ह्यूजसाठी पण हा आर्टिकल होता. व अगदीच हा बेस्ट आर्टिकल आहे. तुम्ही निबंधामध्ये वगैरे ही यांचे कोटेशन्स नक्की वापरू शकता. मी याचं हायलाईट केलेलं आहे पहा सर्व पार्ट. तर नक्कीच हा आर्टिकल तुम्ही स्वतःहून पण वाचून घ्या. मी याचं क्रक्स नक्की सांगितलं आहे किंवा आदित्य ठाकरे यांना म्हणायचं काय होतं. आजच्या दिवसाचा एकदम बेस्ट आर्टिकल आहे पहा. अन्य बातमी गरजेची नाही पण हा आर्टिकल बेस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पिपांत गेले ओल्या उंदीर. पहा अमेरिका फर्स्ट असे नाव असलेल्या कंपनीच्या प्रकल्पात $30,000 इतकी गुंतवणूक रिलायन्स करणार असल्याची घोषणा फक्त आणि फक्त ट्रम्प यांनीच केली आहे. व अगदीच पहा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्याबद्दल काहीही अधिकृत असं ट्विट आलेलं नाही आहे किंवा त्यांनी काहीच घोषणा केलेली नाही. त्यानंतर आपल्या भारताचे पंतप्रधान यांनी पण काहीच त्याबद्दल ट्विट वगैरे केलेलं नाही आहे. व अगदीच पहा लेखकांचं म्हणणं काय आहे की प्रत्येक वेळेला भारत सरकारने किंवा भारतामधून एखादी जर खाजगी कंपनी जरी असेल अशा मोठी जर घडामोडी काही केली ना तर अगदी पंतप्रधान किंवा भारत सरकारचं यांचं ट्विट यायचं किंवा अगदी अधिकृतरित्या ते सांगण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आज घडीला असं झालेलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःहून ते सांगितलेलं आहे व फक्त एकाबद्दल नाही आहे हे. तर अगदीच पहा अमेरिका आणि भारत या दोघांची ट्रेड डील झाली ना त्यावेळेस पण अमेरिकेनेच पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, म्हणजे जिथे गेलं तिथं अगदीच डोनाल्ड ट्रम्प आपला थोडंसं हे करत आहेत, हे आपल्या यांमधून नक्कीच दिसत आहे. पण अगदी हे सर्व जर पाहिलात तुम्ही तर अगदी डोनाल्ड ट्रम्प हे कसे काय म्हणू शकता दुमतचे आहेत हे आपल्याला लक्षात येतं. कारण त्यांनी ज्यावेळेस सत्तेत येणार होते त्यांनी काय म्हटलं होतं की मेक अमेरिका ग्रेट अगेन. ओके, म्हणजे अगदीच अमेरिकेला त्यांना आत्मनिर्भर बनवायचं होतं व त्याच आत्मनिर्भर अमेरिकेमध्ये आता भारत देशाची ते गुंतवणूक घेत आहेत. म्हणजे हे थोडंसं कुठंतरी त्यांनी जे स्वतःबद्दल म्हटलेले होते त्याच्या विरोधात जात आहेत की काय असा प्रश्नचिन्ह आहे. पण हे UPSCमध्ये वगैरे तुम्ही लिहू शकणार नाही, त्यामुळे ह्या न्यूजला इथंच सोडा, बाकी आपल्यासाठी गरजेचं नाही. हां, रिलायन्स इंडस्ट्रीने $30,000 गुंतवणूक केली आहे एवढं आपल्यासाठी सध्याला महत्त्वाचं आहे. बाकी ती कशी इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे हे आपल्यासाठी बिलकुल गरजेचं नाही. थोडंसं थांबा, पाहूयात पुढे काय होईल या न्यूजचं वगैरे, त्यावेळेस मी नक्की सांगणार आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे पहा. ओके, पहिल्यांदा त्यांनी ट्विट केलं की रिलायन्स इंडस्ट्रीने गुंतवणूक केली व दुसऱ्यांदा लगेच त्यांनी ट्विट केलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यवहारांत भारताची चौकशी केली जाणार आहे.
ओके, आता ही आपल्यासाठी थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्या वेळेस ट्विट करत आहेत पहा त्यावेळेस त्यांनी एक पॉझिटिव्ह देत आहेत व दुसरी निगेटिव्ह गोष्ट देत आहेत. व अगदीच आता पॉझिटिव्ह गोष्ट काय दिली तर 30,000 कोटीची भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीची गुंतवणूक झालेली आहे. व निगेटिव्ह न्यूज काय आहे तर भारत देशाची चौकशी केली जाणार आहे. आता अगदीच पहा या चौकशीमधून काय फलित होईल किंवा त्याचं परिणाम काय होतील ते आगामी काळात आपण नक्की पाहणार आहोत. पण सध्याला या न्यूजकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका, स्किप केलं बेटर असेल. त्याच्यानंतर हरित कोष रोख्यांचा मुंबई महापालिकेला काय फायदा होईल तर अगदीच पहा हरित कर्ज रोखे हे काय आहेत किंवा कशा संदर्भात आहेत हा प्रश्न UPSC प्रिलिमला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. व याच्यापूर्वी कोणत्या म्युनिसिपॅलिटीजनी हरित कर्ज रोखे काढलेली होती हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. MPSCला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा याच्यापूर्वी पुणे, पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर नाशिक आणि आता मुंबई या महानगरपालिकांनी हरित रोख्यांची योजना त्यांनी वटवलेली होती. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. MPSC इथून प्रश्न विचारला जाऊ शकतं कारण लास्ट इयरला मी जो प्रश्न UPSCसाठी रिझर्व ठेवला होता त्याच प्रश्नावरती MPSCने प्रश्न विचारला होता. त्यामुळे हा पॉईंट विचारला जाऊ शकतो. ओके, तर पहा नाशिक महानगरपालिकेने ना पाणी पुरवठा योजनेसाठी 200 कोटी व अन्य योजनांसाठी ज्यामध्ये जे गंगा नाही तर गोदावरी, ओके, तर क्लीन गोदावरी प्रोजेक्टसाठी 200 कोटी असे 400 कोटी रुपये जे आहेत ना ते नाशिक महानगरपालिकेने नुकतेच घेतलेली आहेत. म्हणजे कर्ज रोख्याच्या माध्यमातून हरित रोख्याच्या माध्यमातून त्यांनी कर्ज काढलेला आहे. ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तसंच आता मुंबई महानगरपालिका पण काय करणार आहे पहा हरित कर्ज रोखे काढणार आहे. हरित कर्ज रोखे असं का शब्द वापरलेला आहे तर जे काही कर्ज त्यांनी काढणार आहेत त्याचा वापर कुठे केला जाणार आहे तर पर्यावरणीय प्रोजेक्टसाठी त्याचा वापर केला जाईल. आता अगदीच नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळ्यासाठी हे 400 कोटी रुपये त्यांनी घेतलेले आहेत कर्ज स्वरूपामध्ये, बरोबर. व याचा वापर ते कशासाठी करत आहेत ते एकतर क्लीन गोदावरी प्रोजेक्ट, माय बॅड, गंगा नदी थोडंसं लक्षात राहते पण प्लीज गंगा नदीच्या उपनद्या आय थिंक एका विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं तर प्लीज आज तुम्हाला हे असेल होमवर्क असेल गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत ना त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. ओके, हां, तर वापस येऊयात आपण. तर पहा नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळ्यासाठी गोदावरी क्लीन प्रोजेक्ट हा एक लॉन्च केलेला आहे व पाणी पुरवठा योजनेसाठी दुसरा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. ओके, मग हे कसे आहेत तर हे हरित प्रोजेक्ट आहेत. यामधून पर्यावरणाची हानी वगैरे केली जाणार का बिलकुल नाही, तर पर्यावरणाचं आणखीन चांगलंच केलं जाणार आहे. जसं की पहा गोदावरी जर क्लीन केली तर त्याचा फायदाच आहे ना पर्यावरणासाठी. मग यासाठी हे प्रोजेक्ट कसे आहेत ग्रीन प्रोजेक्ट आहेत, बरोबर. मग याला आपण हरित कर्ज रोखं किंवा अगदी त्यामुळेच याचं नाव दिलं आहे पहा ग्रीन बॉन्ड. ओके, हा पॉईंट तुम्हाला आय होप लक्षात राहिला असेल. बाकी पहा महापालिकेला याचा फायदा काय किंवा यासाठी नियम काय हे आपल्यासाठी गरजेचं नाही. म्हणजे थोडंसं सांगायचं म्हटलं तर वकील बनायचं नाही आपला. जनरलिस्ट पर्पजनुसार UPSC प्रिलिमला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा MPSCला पण हा फक्त याच्यामध्ये प्रश्न विचारला जाईल. प्रिलिममध्ये हा प्रश्न येऊ शकतो, तेवढ्यासाठी तुम्हाला हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे चला मराठवाडा न्यूज अगदी गरजेचे नाहीत. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता स्किप करू शकता, म्हणजे इथे संपतो कारण पुन्हा विवा लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे. ओके, त्याच्यानंतर द हिंदूमध्ये पण एकदम छोटंसं आर्टिकल आलेलं आहे जे की याच्यापूर्वीच आपण डिस्कस केलेलं होतं. तुम्हाला आठवत आहे 8 मार्च रोजीच्या लेक्चरमध्ये हे आर्टिकल आपण पाहिलेलं होतं किंवा कालचं पण लेक्चर तुम्ही आठवू शकता. कालच्या लेक्चरमध्ये आपण ही चर्चा केली होती की विधिमंडळ परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम घेण्यात आलेला होता. याच 2026 हे जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून तिथं साजरं केलं जाणार आहे. मग या बेसिसवर पहा काल विधिमंडळ परिसरामध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला होता. मग त्या कार्यक्रमादरम्यान पण हाच चर्चेला 4 मुद्दे घेण्यात आले होते व कालच्या लेक्चरमध्ये ते सांगितले होते 4 मुद्दे पहा मी परत एकदा. व 8 मार्चच्या लेक्चरमध्ये परत तेच मुद्दे आले होते. मग आता त्यालाच थोडंसं पॉलिश करून आजच्या पण द हिंदूमध्ये तेच मुद्दे घेण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे कालचं द हिंदू आहे पण यामधील आकडेवारी महत्त्वाची आहे. तर प्लीज ही आकडेवारी मी अद्याप मॅगझिनमध्ये इन्क्लूड केलेली नाही आहे कारण आज मॅगझिन अपडेटच केलं नाही कारण एकही बातमी महत्त्वाची तिथं दिसत नव्हती. ओके, तर पहा मॅगझिनमध्ये हे 4 पॉईंट प्लीज लिहून घ्या. तर आपल्या देशामध्ये आज घडीला कृषी क्षेत्रात 15 वयोवर्ष 15च्या पुढील ज्या स्त्री किंवा मुली आहेत या किती काम करतात तर 46.5% महिला तिथं काम करतात किंवा महिला किंवा मुली हे काम करत आहेत. व ही आकडेवारी जर तुम्ही 2011-12 जी पाहिली तर ती आकडेवारी होती पहा 35%. 15 वर्षापेक्षा ज्या
पुढच्या मुली आहेत किंवा स्त्री आहेत ना, ह्या 35% पूर्वी 2011-12मध्ये काम करायच्या, त्याची आकडेवारी आता ती वाढून किती झाली, 46.5% महिला किंवा मुली या कृषीमध्ये आज घडीला काम करत आहेत. ओके, म्हणजेच काय झालेलं आहे, कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा दबदबा वाढलेला आहे का कमी झालेला आहे, तर वाढलेला आहे. ओके, 50%च्या जवळपास महिला आज घडीला कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहेत. पण यामध्ये आता आयरनी काय आहे, तर 10% रुरल महिलांच्याच नावावरती तिथं लँड त्यांच्या नावावर झालेली आहे. ओके, पहा 50% जवळपास महिला शेतामध्ये काम करतात, परंतु 10% महिलांच्याच नावावर आज घडीला शेतजमीन आहे. बरोबर, मग असं का झालेलं आहे, तर आपली संस्कृती जी झालेली आहे ती पितृसत्ताक आहे. अगदीच पहा, आज घडीला जे गावं आहेत, आपली खेडी गावं आहेत, या गावामधून जे पुरुष आहेत ना, ते बाहेर पडतात व स्थलांतर करून अगदीच पहा मुंबई, पुणे या किंवा अगदी हैदराबाद वगैरे या सिटीमध्ये जातात काम करण्यासाठी. बरोबर आहे, व ज्या महिला असतात त्या महिला अगदी तिथंच राहतात व त्या शेतामध्ये काम करतात. व शेतामध्ये काम करत असताना त्या काय करतात, पशुपालन देखील करतात. मग पशुपालन करत असताना पहा त्यांनी किती पशुपालन केलेलं आहे याबद्दलची पण एक आकडेवारी आहे, ती लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. कुठे गेली ती पशुपालनची आकडेवारी, एकच मिनिट. हां, तर पहा 40 मिलियन रुरल हाऊसहोल्ड ओन्ड मिल्च ॲनिमल्स. ओके, व हे आकडेवारी आहे 2018-19ची. ओके, म्हणजे पहा 40 मिलियन एवढ्या ज्या महिला आहेत त्या आज पशुपालन करत आहेत. ओके, मग पशुपालनची पण आकडेवारी किंवा अगदी जर तुम्ही पाहिला तर शेती व्यवसाय यासोबतच महिला काय करत आहेत आज घडीला, तर पशुपालन पण करत आहेत. बरोबर, मग ह्यावरून आपल्याला सांगता येतं की महिलांचं योगदान आहे ते अतिशय जास्त आहे. ओके, पण त्यांचे जर डेली वेजेस तुम्ही पाहिलं किंवा हे पशुपालन केल्यानंतर त्यांना जी इन्कम प्राप्त होणार आहे किंवा शेतामध्ये ते स्वतःहून काम केल्यानंतर त्यांना जी इन्कम प्राप्त होते ना, ती खूप कमी आहे. आता इथं 4 राज्यांचं त्यांनी आकडेवारी घेतलेलं आहे, पण ते 4 आपल्याला राज्य लिहिता येणार नाहीत, कारण त्यामध्ये महाराष्ट्र नाही आहे, तमिळनाडू, केरळ वगैरे आहे, कारण द हिंदू जे वृत्तपत्र आहे ते तमिळनाडूमधून येतं. बरोबर, पण आपला त्यामधील जी महत्त्वाची आकडेवारी ती गरजेची, ती मी हायलाईट केलेलंच आहे पाहिजे. तर अगदीच पहा, जर ऑन ॲन ॲव्हरेज जर तुम्ही महिलांना आज घडीला ॲग्रिकल्चरमधून जर उत्पन्न तुम्ही पाहिला तर 300 रुपये पर डे भेटतं इथं. ओके, व सगळ्यात जास्त जर तुम्ही डेली वेज जर पाहिला तर केरळमध्ये आहे 646 रुपये त्यांना मिळू शकतात. ओके, डेली वेजेस म्हणजे दिवसाची त्यांची कमाई ही 646 रुपये अगदीच केरळमध्ये सर्वात जास्त आहे. बाकी जर तुम्ही ओव्हरऑल इंडियाचा विचार केला तर 300 रुपये ॲव्हरेज 300 रुपये प्रतिदिन त्यांना तिथं त्या बेसिसवर त्यांना तिथं काम करावं लागतं कृषी क्षेत्रामध्ये महिलांना. ओके, 646 हे फक्त केरळासाठी आहे, बाकी ऑल ओव्हर इंडियासाठी 300 रुपये आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे व हे सरासरी दिलेली आहे. डन. मग अगदीच जर तुम्ही लाईफस्टॉक बदलात, आता अगदी 40 मिलियन ज्या महिला आहेत ना त्या पशुपालन देखील करतात कृषीसोबत, मग त्यामधून त्यांना किती लाभ होतो, तर अगदीच 5 दिवसाला 100 रुपयेचा त्यांना बेसिकली लाभ होतो. आता ही पण आकडेवारी अगदीच ॲव्हरेज बद्दलची आहे. सरासरी 100 रुपये महिलांना तिथं लाभ होतो कृषी क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर. म्हणजे अगदीच पहा, पुरुषांना खांद्याला खांदा लावून महिला आज घडीला शेतामध्ये काम करत आहेत, परंतु अगदीच त्यांच्याकडे 10% शेतजमीन जी आहे ती फक्त महिलांच्या नावावर आहे. उर्वरित जी 90% शेतजमीन आहे ती कोणाच्या, पुरुषांच्याच नावावर आहे. मग आता आपला जर वुमन एम्पॉवरमेंट घडवून आणायची असेल तर काय करणं गरजेचं आहे, तर मिनिमम आपण जी शेतजमीन आहे ते म्हणजे आपल्या घरातून पण पाहू शकता तुम्ही, 50% जी शेतजमीन असेल ती पुरुषांच्या नावावर करू शकतो व 50% जी शेतजमीन आहे ती स्त्रियांच्या नावावर करू शकतो. जेणेकरून काय होईल पहा, अगदीच त्यांना वुमन एम्पॉवरमेंट किंवा अगदी प्रतिष्ठा आपण त्यांना मिळून आपण देऊ शकतो. ओके, मग अगदी पहा, फक्त शेतजमीन त्यांच्या नावावर करून चालेल का, तर बिलकुल नाही. तर आपण पाहताना PDS सिस्टीम, जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे आपल्या देशाची, जी राशन व्यवस्था आहे, मग त्या राशन सिस्टीममध्ये पण त्यांना न्यूट्रिशन आपण मिळवून देऊ शकतो. न्यूट्रिशन एकदा जर त्यांना मिळालं तर अगदीच पहा त्या एम्पॉवरमेंट होतील, म्हणजे त्यांची हेल्थ चांगली राहील. हेल्थ चांगली राहिल्यानंतर पहा त्या डिसिजन मेकिंग चांगल्या पद्धतीने करू शकतील. ओके, मग अशा पद्धतीने मुख्य प्रवाहामध्ये शेतकरी ज्या महिला आहेत ना त्यांना आपण आणू शकतो, असं बेसिकली लेखकांचं म्हणणं आहे. आता मी फक्त एक आर्टिकल वाचून सांगितलेलं नाही आहे, तर हे 3 दिवसाचे 3 आर्टिकलमधून हे क्रक्स आलेलं आहे. त्यामुळे पहा, फक्त एका आर्टिकलवर तुम्ही सर्व युद्ध जिंकायला जायचं नसतं, तर प्रत्येक टेक्निक तुम्हाला शिकावी लागते किंवा बॅकवर्ड लिंकेजेस जे असतात ना ते करणं बंधनकारक आहेत. ओके, आता मी हे 8 मार्च रोजीचं जे वृत्तपत्र विश्लेषण होतं त्यामधून काही पॉईंट घेऊन तुम्हाला हा क्रक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्लीज बी रेग्युलर. आणि मी जी आजची आकडेवारी सांगितली, ही एक आकडेवारी, त्यानंतर ही एक आकडेवारी व ही एक आकडेवारी, या 3 आकडेवारी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. ओके,
आय होप सर्व काही तुम्हाला समजलं आहे. त्याच्यानंतर नेपाळ इलेक्शनबद्दल हा आर्टिकल आलेला आहे, जो की नेपाळमध्ये बालेन शाह यांचा विजय झालेला आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी पण त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं आहे. ओके, मग थोडंसं थांबा, अद्याप पॉलिसी त्यांची आलेली नाही आहे. आपला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पॉलिसी महत्त्वाच्या असतात. बाकी पहा, अगदीच याच्यापूर्वी पण तुम्हाला म्हटलं की मग कोण विजयी झालेला आहे. आता MPSC कंबाईनला पण हा प्रश्न विचारू शकतात की नुकतेच नेपाळमध्ये जे इलेक्शन झाले त्यामध्ये विजयी कोणाचा झालेला आहे, बालेन शाह यांचा झालेला आहे. हा पॉईंट तुम्हाला तात्पुरतं लक्षात ठेवायचा आहे. पण UPSCसाठी जर तुम्ही म्हटलात तर अगदीच वेळ आहे मेन्स परीक्षेसाठी. ओके, मग तोपर्यंत नेपाळची पॉलिसी पण आपल्या लक्षात येईलच. पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की 2015 नंतर पहिल्यांदा बहुमत मिळालेलं आहे एका पक्षाला. ओके, नंतर याच्यापूर्वी पहा, अगदीच कोएलिशन गव्हर्नमेंट वगैरे त्यांचं असायचं, किंवा विरोधी पक्ष जे होते ना तेच साठवलोटं त्यांचं असायचं. विरोधी आणि सत्ताधारी ह्या दोघांमध्ये साठवलोटं नक्की पूर्वी असायचं. पण आता अगदी तसं राहिलेलं नाही आहे. म्हणजे पूर्वी पहा, आय थिंक KP शर्मा ओली आणि त्यांचे पूर्वीचे प्राईम मिनिस्टर कमलदहन प्रचंड, ओके, या दोघांमध्ये सत्तांतरण होतं असायचं. म्हणजे 2015 ते 2025पर्यंत. पण लास्ट इयरला अगदीच जेनझी आहे त्यांनी प्रोटेस्ट केलं व ती सत्ता उलथून लावलेली आहे. आता बालेन शाह ही त्यांचे प्राईम मिनिस्टर होणार आहेत. मग थोडंसं थांबा, पाहूयात आपण की राष्ट्रीय स्वतंत्रता पक्ष कशा पद्धतीने त्यांचं सरकार वगैरे चालवेल तिथे. ओके, मग त्यावेळेस आपण हे आर्टिकल सर्व डिस्कस करणार आहोत. आता फक्त आपला ऑब्झर्व करायचं आहे. ओके, आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.